नमस्कार. न्यूज लोकशाहीसाठी सर्वांचे स्वागत आहे. आमचे मध्य नाशिक प्रतिनिधी तुषार जगधने यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र आपण बघत आहोत. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जुने नाशिक विभागामार्फत राष्ट्रसंत गाडगे महाराज धर्मशाळा येथे माँ जिजाऊंच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजी ब्रिगेड जुने नाशिक विभागाच्या वतीने माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी नाशिक महानगरपालिकेचे अभिनंदन करताना शहर अभियंता असलेले संजय अग्रवाल यांचे कौतुक केले. कारण नाशिक महानगरपालिका परिसरामध्ये होत असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पुढे घेऊन जात असून नाशिककरांना जिजाऊचे चरित्र ओळख व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे किंबहुना महापालिकेला जिथे आमची आवश्यकता वाटेल तिथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड कोणत्याही मदतीला तत्पर असेल असे आश्वासन देण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे अभिवादनच जय जिजाऊ आहे असे बोलताना सांगितले. 1990 पासून शिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी येथे जागतिक दर्जाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा केला जातो. अनेक वैचारिक कार्यक्रमाची मेजवानी त्या ठिकाणी असते असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पुस्तकांची जत्रा राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी भरत असते. नाशिक शहरात जिजाऊंचे स्मारक उभे होत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक शिवाजीराव जाधव, विनोद राघुजीवार, विकी गायधनी, अनिल आहेर, निलेश गायकवाड, नितीन काळे, महेंद्र बेहेरे, तुषार जगधने, लखन देडे, अभिजित काळे, सनी ठाकरे, संकेत चराटे, गणेश सहाणे, गणेश पाटील असे शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, सहसंपादक आदेश वानखेडे, संपादक प्रकाश गांगुर्डे, ओझर, नाशिक. अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. बाबा